नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी जी के आणि करंट अफेअरचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये घेतलेले जी केचे प्रश्न आपण गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअरचे प्रश्न आपण डेली बेसिसवर घेतलेले आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे बघा, भारताची उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे? गेल्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 3214 किलोमीटर. ठीक आहे. भारताची उत्तर दक्षिण लांबी जी आहे, उत्तर दक्षिण जी लांबी आहे ती 3214 किलोमीटर आहे. जर पूर्व पश्चिम विचारली असती तर 2933. ठीक आहे. 2933 किलोमीटर ही पूर्व पश्चिम लांबी आहे. दोन्ही प्रकारच्या लांब्या विचारलेल्या आहेत. भारताला एकूण भूसीमा किती लाभलेली आहे हा देखील प्रश्न खूप वेळेला विचारला जातो. 15,200 किलोमीटर. ठीक आहे. 15,200 किलोमीटर एवढी एकूण भूसीमा लाभलेली आहे भारताला. ठीक आहे. भारताचं क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर. ठीक आहे. 32,87,263 चौरस किलोमीटर भारताचं एकूण क्षेत्रफळ आहे. हे देखील खूप वेळेला विचारलेलं आहे. आता भारताला एकूण समुद्रकिनारा किती लाभलेला आहे कमेंट करून सांगायचं आहे. हा प्रश्न आपण मागे कव्हर केलेला आहे. मित्रांनो, आपली जी डेली सिरीज आहे व्हिडिओची ती तुम्ही पाहत चला. येणाऱ्या भरतीमध्ये खूप प्रश्न आपल्या पूर्ण सिरीजमधून तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. स्टार्टिंगपासून सर्व व्हिडिओ आपले पाहायचे आहेत. बरेच प्रश्न तुम्हाला याच सिरीजमधले पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, वाशिम जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यापासून झालेली आहे? वाशिम जिल्ह्यात फॉर्म भरणाऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे हा. उत्तर असणार आहे बघा अकोला. ठीक आहे. अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम या जिल्ह्याची निर्मिती झाली. कधी? 1 जुलै 1998. ठीक आहे. 1 जुलै 1998ला ही निर्मिती झालेली आहे. या ठिकाणी चंद्रपूर आहे, महत्त्वाचं आहे बघा. चंद्रपूरपासून विभाजन होऊन गडचिरोलीची निर्मिती झालेली आहे 1982 मध्ये. ठीक आहे. 1982 मध्ये गडचिरोली जिल्हा तयार झाला चंद्रपूरपासून विभाजन होऊन. ठीक आहे. त्यानंतर बघा, लातूर हा जो जिल्हा आहे तो पूर्वीचं उस्मानाबाद आताचं धाराशिव याचं विभाजन होऊन 1982 मध्ये तयार झालेला आहे. ठीक आहे. प्रत्येक जिल्ह्यात आपण फॉर्म भरत आहोत, त्याचं विभाजन किंवा तिथले जे काही विशेष वैशिष्ट्य असणार आहे ती आपल्याला पाठ असली पाहिजेत. 2-3 प्रश्न प्रत्येक जिल्ह्यात त्या जिल्ह्यावर विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, शहानूर हे कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे? कोणत्या? तर मेळघाट. ठीक आहे. मेळघाट या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे शहानूर. मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे. ठीक आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच मेळघाट प्रकल्पाचा एक भाग आहे. ते देखील अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. मेळघाट हे जे हा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो सातपुडा पर्वतरांगेत आहे. हा प्रश्न देखील गेल्या वर्षी विचारलेला आहे. याची स्थापना प्रोजेक्ट टायगर अंतर्गत करण्यात आलेली आहे. आणि प्रोजेक्ट टायगर, ठीक आहे, प्रोजेक्ट टायगर किंवा व्याघ्र प्रकल्प याच्या अंतर्गत स्थापन झालेला महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे मेळघाट. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प जो प्रोजेक्ट टायगर अंतर्गत स्थापन झालेला आहे तो आहे कोणता? मेळघाट. ठीक आहे. आता प्रोजेक्ट टायगरची जी सुरुवात झाली ती 1973 मध्ये झालेली आहे, इंदिरा गांधीजींच्या काळामध्ये. ठीक आहे. हा प्रश्न विचारलेला आहे. 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाली भारतामध्ये आणि त्याच अंतर्गत 1974 मध्ये बघा, 1974 मध्ये हा मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुरू झालेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर प्रश्न आहे, हीनयान, महायान, वज्रयान हे पंथ कुठल्या धर्माशी निगडीत आहेत? हे आहेत बघा बौद्ध धर्माशी निगडीत. ठीक आहे. बौद्ध धर्माशी निगडीत आहेत. बौद्ध धर्माची स्थापना गौतम बुद्ध यांनी केली होती. त्यांचं मूळ नाव आहे सिद्धार्थ. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त आहे? योग्य उत्तर असणार आहे बघा अनुच्छेद 326 किंवा कलम 326 यामध्ये ही तरतूद आहे. ठीक आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार प्राप्त आहे ही तरतूद
कलम 326 मध्ये आहे. कलम 324 खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे बघा. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना ही कलम 324 नुसार झालेली आहे 25 जानेवारी 1950ला. ठीक आहे, 324 कलम लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 14 कलम आहे बघा, कायद्यापुढे समानता ही तरतूद कलम 14 मध्ये आहे. त्यानंतर 360 अतिशय महत्त्वाचं कलम, आर्थिक आणीबाणी जी लागू केली जाते त्याची तरतूद 360 कलममध्ये आहे. ठीक आहे, आतापर्यंत भारतामध्ये एकदाही आर्थिक आणीबाणी लागू झालेली नाही, हा देखील प्रश्न विचारलेला आहे. आतापर्यंत भारतामध्ये किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झालेली आहे, तर 0 वेळा, म्हणजे एकदाही नाही. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात वार्षिक उत्सव म्हणून अंबुबाची मेळा, ठीक आहे, वेळा झालेला आहे, अंबुबाची मेळा हा साजरा केला जातो. कोणत्या राज्यामध्ये हा उत्सव केला जातो? अंबुबाची मेळा नावाचा हा आसाममध्ये साजरा केला जातो. दरवर्षी आसाममध्ये हा अंबुबाची मेळा उत्सव साजरा केला जातो. काय आहे हा उत्सव? तर बघा, हा जो उत्सव आहे तो कामाख्या देवीच्या वार्षिक मासिक पाळीचा काळ मानला जातो. ठीक आहे, कामाख्या देवी जी भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहे बघा, त्या देवीच्या वार्षिक मासिक पाळीचा काळ मानला जातो. यामध्ये 3 दिवस कामाख्या देवीचं मंदिर बंद असतं आणि 4थ्या दिवशी पवित्र विधींनुसार ते पुन्हा सुरू केलं जातं. ठीक आहे, तर असा हा अंबुबाची मेळा असतो. ठीक आहे, हा आसाममधील गुवाहाटी येथे असलेल्या कामाख्या मंदिरामध्ये असतो. आसामचे मुख्यमंत्री भारतामध्ये खूप गाजलेले आहेत, हिमंता बिस्वा शर्मा. राजधानी आहे दिसपूर. राज्यपाल कमेंट करून सांगायचेत. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? ठीक आहे, कोणती नदी आहे? पेरियार. ठीक आहे, पेरियार ही जी नदी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे. ठीक आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे. हिचा उगम जो आहे तो तामिळनाडू व केरळच्या सीमेवर असलेल्या पश्चिम घाटातील शिवगिरी टेकड्यांमध्ये होतो. ठीक आहे, उगम कुठे होतो? शिवगिरी टेकड्यांमध्ये होतो. हिला केरळची जीवनवाहिनी म्हटलं जातं. पेरियार नदीला केरळची जीवनवाहिनी म्हटलं जातं. केरळ या राज्यातील सर्वात लांब नदी आहे पेरियार. ठीक आहे, हिचा शेवट जो आहे तो अरबी समुद्रामध्ये होतो. त्यानंतर आहे कृष्णा. आपल्या महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते ही नदी. ठीक आहे, कृष्णा नदी पूर्ववाहिनी नदी आहे. हिचा शेवट कुठे होतो कृष्णा नदीचा? तर बंगालच्या उपसागरामध्ये होतो. त्यानंतर कावेरी नदी कर्नाटकमधील तळकावेरी या ठिकाणी उगम पावते, पूर्ववाहिनी नदी आहे, बंगालच्या उपसागरात शेवट होतो. घग्गर ही नदी आहे बघा, हिचा उगम होतो डगशाई हिमाचल प्रदेश. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिले जात नाही? दिले जात नाही, दिले जाते. शेवटपर्यंत प्रश्न वाचायचा. काही विद्यार्थी प्रश्न अर्ध्यात सोडून आनंदाच्या भरात उत्तर येते म्हणून प्रश्न नीट वाचत नाहीत आणि उत्तर चुकते. ठीक आहे, या ठिकाणी दिले जात नाही असं विचारलंय, तर बघा गणित हा जो विषय आहे यामध्ये नोबेल पारितोषिक दिलं जात नाही. नोबेल पारितोषिक हे जगातील सर्वात प्रतिष्ठित, ठीक आहे, सर्वात प्रतिष्ठित किंवा सर्वोच्च पुरस्कार आहे जगामधील नोबेल हा. ठीक आहे, हा एकूण 6 विषयामध्ये दिला जातो. आपण आधी देखील हा प्रश्न कव्हर केलेला आहे आणि गेल्या वर्षी खूप वेळा खूप जिल्ह्यामध्ये नोबेल पारितोषिकवर प्रश्न विचारले, त्यामुळे नोबेल पारितोषिक हा टॉपिक आपण क्लिअर करून ठेवायचा आहे. ठीक आहे, याच्यावर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बरेच प्रश्न विचारलेले आहेत. आता हा एकूण 6 विषयामध्ये दिला जातो. ठीक आहे, कोणते? साहित्य, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र किंवा चिकित्सा, त्यानंतर शांतता आणि अर्थशास्त्र. ठीक आहे, हे 6 विषय आहेत नोबेलचे. यामध्ये अगोदर 5च होते. जेव्हा या पुरस्काराची सुरुवात झाली तेव्हा 5च होते. 1968 मध्ये, ठीक आहे, 1968 मध्ये अर्थशास्त्र हा 6वा विषय जोडण्यात आला. ठीक आहे, हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1968 मध्ये 6वा विषय जोडण्यात आला, कोणता? अर्थशास्त्र. यापैकी 5 जे नोबेल आहेत शांतता सोडून ते स्वीडन या देशामध्ये दिले जातात. स्वीडन, ठीक आहे, स्वीडन या देशामध्ये दिले जातात. आणि फक्त एक जो शांततेचा पुरस्कार आहे तो नॉर्वे देशामधील ओस्लो या शहरामध्ये दिला जातो. ठीक आहे, हा देखील प्रश्न विचारलेला आहे. शांततेचा पुरस्कार नॉर्वेमधील ओस्लो या शहरामध्ये दिला जातो. नोबेल पुरस्काराची सुरुवात 1901 मध्ये झालेली आहे. हा पुरस्कार स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या सन्मानार्थ दिला जातो. हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय गेल्या वर्षी खूप वेळा विचारले, तर बघा पहिले भारतीय आहेत रवींद्रनाथ टागोर. 1913 मध्ये त्यांना साहित्यासाठी
नोबेल मिळालेला आहे 1913 मध्ये, ठीक आहे. रवींद्रनाथ टागोर पहिले भारतीय. त्यानंतर दुसरे भारतीय CV रमन, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. 1930 मध्ये त्यांना भौतिकशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक मिळाले, ते दुसरे भारतीय होते. सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण नोबेलवर कव्हर केलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे हुमायूनामा कोणी लिहिलेला आहे? हुमायूनामा हा त्याच्या बहिणीने लिहिलेला आहे बघा. बहिणीचं नाव आहे गुलबदन बेगम, ठीक आहे. हुमायूनची बहीण गुलबदन बेगम हिने हा हुमायूनामा लिहिलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे एलन मस्क खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत? कोणत्या कंपनीशी आहेत? टेस्ला, ठीक आहे. टेस्ला ही एक कार बनवणारी कंपनी आहे जी एलन मस्क यांच्या मालकीची आहे. पूर्वीचं ट्विटर बघा, पूर्वीचं ट्विटर ज्याचं नाव आता एक्स करण्यात आलेलं आहे, हे याचे मालक देखील एलन मस्क आहेत. अमेरिकन बिझनेसमॅन आहेत. ओके. त्यानंतर प्रश्न आहे मोहिनी अट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? हा बघा केरळ या राज्याशी संबंधित आहे. खूप वेळा विचारला जातो. केरळ या राज्याशी संबंधित हा नृत्य प्रकार आहे मोहिनी अट्टम, ठीक आहे. तमिळनाडूशी संबंधित भरतनाट्यम विचारला जातो. आंध्र प्रदेशशी संबंधित कुचिपुडी खूप वेळा विचारलेला आहे. कर्नाटकशी संबंधित यक्षगान खूप वेळाला विचारलेला आहे. सर्व प्रश्न मित्रांनो गेल्या वर्षी विचारले गेलेले आहेत आणि यावर्षी देखील आपल्या सिरीजमधले तुम्हाला बरेच प्रश्न पाहायला मिळणार आहेत, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे नोवाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हा टेनिस या खेळाशी संबंधित खेळाडू आहे. वर्ल्ड फेमस खेळाडू आहे. टेनिस या क्षेत्रामध्ये याचं खूप नाव आहे. याच्या नावावर सर्वाधिक 24 ग्रँड स्लॅम आहेत. ग्रँड स्लॅम ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा प्रश्न विचारलेला आहे. टेनिस उत्तर द्यायचं आहे. ग्रँड स्लॅम 24 आहेत. नोवाक जोकोविच याच्या नावावर जे सर्वाधिक आहेत, ठीक आहे. नोवाक जोकोविच हा सर्बिया या देशाचा खेळाडू आहे. त्यानंतर प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांनी कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले होते? कोणत्या खेळात जिंकले होते? कुस्ती, ठीक आहे. कुस्ती या खेळामध्ये जिंकलेले होते. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते कोण? तर खाशाबा जाधव नाव लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पद विजेते, ठीक आहे. खाशाबा जाधव हा एक प्रश्न झाला. कोणत्या खेळामध्ये? कुस्ती हा एक प्रश्न झाला. कोणते पदक जिंकले? कांस्य हा एक प्रश्न झाला. 3 प्रश्न महत्त्वाचे आहेत. आता इतर फॅक्ट कोणते? तर बघा खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातोय, ठीक आहे. 15 जानेवारी त्यांचा जन्मदिवस आहे. 15 जानेवारी हा आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म 15 जानेवारी 1926 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये झालेला होता, ठीक आहे. आता हे झालं बघा ऑलिम्पिक पदक विजेते पहिले स्वतंत्र भारताचे, ठीक आहे. असाच प्रश्न सुवर्ण पदकासाठी विचारला जातो. पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले वैयक्तिकमध्ये ऑलिम्पिकमध्ये? तर बघा अभिनव बिंद्रा, ठीक आहे. या दोघांमध्ये कन्फ्यूज होतात विद्यार्थी. तर पहिले पदक जे आहे वैयक्तिक ते खाशाबा जाधव यांनी जिंकले आणि पहिले सुवर्ण पदक जे आहे ते अभिनव बिंद्रा यांनी जिंकले, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणता लष्करी पुरस्कार हा भारतामध्ये साहसासाठी दिला जात नाही? परत जात नाही विचारलेला आहे बघा. या ठिकाणी साहस चक्र हा जो ऑप्शन आहे हे उत्तर असणार आहे. हा पुरस्कारच नाही मुळात, ठीक आहे. ऑप्शन गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे. आता या ठिकाणी बघा भारतामध्ये 2 श्रेणीमध्ये साहस पुरस्कार दिले जातात. 2 श्रेण्यांमध्ये दिले जातात. एक युद्धकालीन, दुसरी शांतताकालीन, ठीक आहे. युद्धकालीन साहस पुरस्कार, शांतताकालीन साहस पुरस्कार. युद्धकालीनमध्ये आहेत बघा परमवीर चक्र हा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे युद्धकालीन, ठीक आहे. परमवीर चक्र सर्वोच्च लष्करी सन्मान. दुसऱ्या क्रमांकावर आहे महावीर चक्र, ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे महावीर चक्र. पहिल्या क्रमांकावर परमवीर चक्र आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे वीर चक्र, ठीक आहे. हे युद्धकालीन साहस पुरस्कार आहेत. त्यानंतर शांतताकालीन आहेत बघा अशोक चक्र हा सर्वोच्च शांतताकालीन पुरस्कार आहे साहस यासाठी, ठीक आहे. पहिला अशोक चक्र, दुसरा कीर्ती चक्र, तिसरा शौर्य चक्र लक्षात ठेवायचं आहे.
पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे? राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचं मुख्यालय विचारलेलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दिल्ली. ठीक आहे, दिल्ली या ठिकाणी आहे. याची स्थापना झालेली आहे 2010 मध्ये. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? कोणता? हायड्रोजन. हा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला कव्हर केलेला आहे आणि हा प्रश्न बऱ्याच वेळेला रिपीट देखील होत असतो. हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही. हरितगृह वायू म्हणजे काय, तर जे वायू पृथ्वी जे उष्णता आहे, पृथ्वीवर जी उष्णता आहे ती परावर्तित होण्यापासून थांबवतात. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीवरच त्या उष्णतेला अडकवून ठेवतात, त्या वायूंना हरितगृह वायू म्हटले जाते. यांच्यामुळे बघा जागतिक तापमानामध्ये वाढ होते, ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हटलं जातं. ठीक आहे, यामध्ये कोणत्या वायूंचा समावेश आहे, तर बघा कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, पाण्याची वाफ, क्लोरोफ्लोरो कार्बन्स यांचा समावेश या वायूंमध्ये. त्यानंतर प्रश्न आहे बघा, 68वा ग्रॅमी पुरस्कार 2026 खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे? योग्य उत्तर आहे दलाई लामा. ठीक आहे, दलाई लामा यांना 68वा ग्रॅमी पुरस्कार 2026 हा जाहीर झालेला आहे. त्यानंतर रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या लष्कराच्या पहिल्या महिला पायलट कोण ठरल्या? योग्य उत्तर आहे हंसजा शर्मा. ठीक आहे, कॅप्टन हंसजा शर्मा या रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या लष्कराच्या पहिल्या महिला पायलट ठरलेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, कात्रज दूध संघाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात येणार आहे? तर अजित पवार. ठीक आहे, अजित पवार यांचं नाव देण्यात येणार आहे कात्रज दूध संघाला. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प खालीलपैकी कोण सादर करणार आहे? तर बघा देवेंद्र फडणवीस. ठीक आहे, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, कॅनडातील ओंटारिओ प्रांतामध्ये कोणाची न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अर्चना अरुण मेडेकर. ठीक आहे, अर्चना अरुण मेडेकर यांची कॅनडातील ओंटारिओ प्रांतामध्ये न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर स्क्वॅश ऑन फायर ओपन 2026चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? कोणी पटकावले आहे? तर अनाहत सिंग. अनाहत सिंग यांनी स्क्वॅश ऑन फायर ओपन 2026चे विजेतेपद पटकावलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री बनलेल्या आहेत? तर या बनलेल्या आहेत पुणे आणि बीड. पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री बनलेल्या आहेत सुनेत्रा पवार, ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत. शेवटचा प्रश्न आहे, हरित महाराष्ट्रासाठी 300 कोटी वृक्ष लागवड मिशन डॅश डॅशमध्ये राबविले जाणार आहे. तर हे मिशन 2026 ते 2031 या दरम्यान राबवले जाणार आहे. ठीक आहे, हरित महाराष्ट्रासाठी किती? 300 कोटी वृक्ष लागवड. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो 24 महत्त्वाचे प्रश्न आणि फॅक्टसोबत 50+ महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आता या सर्व प्रश्नांवर रिव्हिजन घेऊया, जेणेकरून तुम्हाला किती प्रश्न पाठ झाले हे देखील समजेल आणि पाठ झाले नसतील तर 24चे 24 प्रश्न तुम्हाला पाठ देखील होतील. ठीक आहे, रिव्हिजन पूर्ण पाहायचे आहे. शेवटी किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचे. चला रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न आहे बघा, भारताची उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी 3214 किलोमीटर. त्यानंतर प्रश्न आहे, वाशिम जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यापासून झालेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अकोला. त्यानंतर प्रश्न आहे, शहानूर हे कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मेळघाट. त्यानंतर प्रश्न आहे, हीनयान, महायान, वज्रयान हे पंथ कुठल्या धर्माशी निगडीत आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बौद्ध. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 326. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात वार्षिक उत्सव म्हणून अंबुबाची मेळा साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आसाम. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक
ए पेरियार. त्यानंतर प्रश्न आहे कुठल्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिले जात नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गणित. त्यानंतर प्रश्न आहे हुमायूनामा कोणी लिहिलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुलबदन बेगम. त्यानंतरचा प्रश्न एलन मस्क खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए टेस्ला. त्यानंतर प्रश्न आहे मोहिनीअट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केरळ. त्यानंतर प्रश्न आहे नोवाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टेनिस. त्यानंतर प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पद विजेते खाशाबा जाधव यांनी कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कुस्ती. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणता लष्करी पुरस्कार हा भारतामध्ये साहसासाठी दिला जात नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी साहस चक्र. त्यानंतर प्रश्न आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी दिल्ली. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हायड्रोजन. त्यानंतर प्रश्न आहे 68वा ग्रॅमी पुरस्कार 2026 खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दलाई लामा. त्यानंतर प्रश्न आहे रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या लष्कराच्या पहिल्या महिला पायलट कोण ठरल्या? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कॅप्टन हंसजा शर्मा. त्यानंतर प्रश्न आहे कात्रज दूध संघाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात येणार आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी अजित पवार. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प खालीलपैकी कोण सादर करणार आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी देवेंद्र फडणवीस. पुढील प्रश्न आहे कॅनडातील ओंटारिओ प्रांतात कोणाची न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झालेली आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी न्यायमूर्ती अर्चना अरुण मेडेकर. पुढील प्रश्न आहे स्क्वॅश ऑन फायर ओपन 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी अनाहत सिंग. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री बनल्या? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी पुणे आणि बीड. शेवटचा प्रश्न आहे हरित महाराष्ट्रासाठी 300 कोटी वृक्ष लागवड मिशन डॅश डॅश मध्ये राबविले जाणार आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2026 ते 2031. अशा प्रकारे आपण विश्लेषण आणि शेवटी रिव्हिजन देखील कव्हर केलेले आहे. रिव्हिजन कम परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. सोबतच तुमचा जिल्हा कमेंट करायचा आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक करायचा आहे आणि एक शेअर करायचा आहे. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.